71 लाख महिलांचं मतदान घेताना तुम्हाला त्या अपात्र वाटल्या नव्हत्या. प्रत्येक वेळेला दर 3 महिन्यांनी ज्या आदिती तटकरे स्क्रीन समोर येत होत्या आणि कसे पैसे मिळणार आहेत हे सांगत होत्या, त्या आदिती तटकरे आता 71 लाख महिला कशा अपात्र झाल्या हे सांगायला कधी येणार आहेत? आमचा प्रश्न आहे आपल्याला सरळ सरळ की हे पैसे देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातनं गेले का? हे पैसे एकनाथ शिंदेच्या खिशातनं गेले का? हे पैसे आदिती सुनील तटकरे यांच्या खिशातनं गेले का? तर या पैशाच्या जीवावर बॅनर लावायचा अधिकार तुम्हाला का होता की 71 लाख बहिणींचे पैसे बंद केले? याचं कारण काय आहे? आता पुन्हा नव्याने काही लाडक्या बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत. या बहिणी अपात्र ठरवताना साधारणतः 71 लाख महिला एवढा आकडा आहे. 71 लाख म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे. 1 कोटीच्या जवळपासचा आकडा होतोय. आधीची आणि नंतरची जर संख्या घेतली एकत्रित तर 71 लाख महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे. 71 लाख महिलांचं मतदान घेताना तुम्हाला त्या अपात्र वाटल्या नव्हत्या. 71 लाख महिलांना मतदार म्हणून त्यांना गोंजारताना, त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकताना प्रत्येक वेळेला दर 3 महिन्यांनी ज्या आदिती तटकरे स्क्रीन समोर येत होत्या आणि कसे पैसे मिळणार आहेत हे सांगत होत्या, त्या आदिती तटकरे आता 71 लाख महिला कशा अपात्र झाल्या हे सांगायला कधी येणार आहेत? कारण 71 लाख महिला जेव्हा अपात्र ठरतात तेव्हा साधारणतः एका महिलेला महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये मिळतात. एका वर्षाचे एका महिलेचे 18,000 रुपये म्हणजेच 71 लाख महिलांचे एका वर्षाचे 127 कोटी 80 लाख रुपये होतात. हे एका वर्षाचे झाले. योजना 2 वर्षांपासून चालू. जर 127 कोटी 80 लाख रुपये 1 वर्षाचे, तर याचा दुसरा अर्थ असा आहे की साधारणतः 254 कोटी, परत या 80 जर आपण 160 केले तर साधारणतः 255 कोटी 60 लाख रुपये. या 255 कोटी 60 लाख रुपये कुणाच्या खिशातनं दिले? तर लाडकी बहीण तुम्ही आता ही व्हिडिओ बघितला असेल तर आता ह्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितले आहेत की आदित्य तटकरे यांना की 71 लाख लाडकी बहीण अपात्र झालेले आहेत म्हणून त्यांनी असं डाटा दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी हे सरळ सरळ सांगितले आहेत की तुम्ही पहिलं सांगितले नव्हते मतदान घेताना, अपात्र केले नाही आणि अपात्र जे केलेले आहेत त्यांची पण जी नावं आलेली आहेत, यादी जी आलेली आहे त्यामध्ये पण कसं आहे की ज्यांच्या नावावर काय नाहीये, ज्यांना काय भेटतच नाहीये, ज्यांनी राबून खात आहेत त्यांचे सुद्धा त्यामध्ये नाव आहेत. मग त्यांचं 2.5 लाख उत्पन्न पण नाहीये तरी सुद्धा त्यांची नावं का आली मग 71 लाख लाडकी बहिणीमध्ये? ज्यांनी गावाकडे जे राहतात तिथे केवायसी करायला त्यांना म्हणजे कळतच नव्हतं. केवायसी कशी करायची आहे, त्यांच्या तिथे सुविधाच नाहीये, त्यांच्या तिथे तसं सेंटरच नाहीये, जे एक लोक मोबाईल पण युज करत नाही, तर त्यांना तरी माहितीच नव्हतं. तर त्यामुळं हे भरपूर असे लाडकी बहीण आहेत की अजून पण त्यांची केवायसी झालेली नाही. तर त्यासाठी त्यांनी असं एकदम हे एक अपात्र करणं, असं 71 लाख लेडीज हे चुकीचं दिसतोय कुठे तर, म्हणून असं ह्यांनी पण सांगितले आहेत. तर अजून या बाबतीत ई केवायसी बाबतीत अजून एक अपडेट येणार आहे. जरी असं काय अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरच प्रूफ पण आणि तुम्हाला कसं काय असेल ते अपडेट मी तुम्हाला सांगेन लवकर. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा तुमचं काय प्रॉब्लेम असेल आणि लाईक करा.